नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक अपूर्णांक वाचन व लेखन व्यवसाय 19। प्रश्न पहिला, खालीलपैकी अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती। आता अपूर्णांक आणि त्याचं वाचन अशी योग्य जोडी कोणती आहे। तर मित्रांनो, आपण आता 4 पर्यायांचा विचार करणार आहोत। पर्याय क्रमांक अ आहे 7 आणि छेदस्थानी आहे 12। मग आता 12/7 मित्रांनो, 12/7 होईल का? तर नाही, 7/12 होईल। म्हणजे पर्याय क्रमांक अ ही जोडी चुकीची आहे। आता आपण पुढचा घेतला पर्याय क्रमांक ब 3/9 3/9 या प्रकारे सुद्धा मित्रांनो आपण वाचन करू शकतो। 3 अंशस्थानी आहे आणि छेद 9 म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क। आता 6/8 6/8 अंश मित्रांनो, 6 छेदस्थानी आहे का? तर नाही, पर्याय क्रमांक क ही जोडी चुकीची आहे। त्यानंतर सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड 4/13 4/13 मित्रांनो, पर्याय क्रमांक ड बरोबर आहे। म्हणजे ब आणि ड हे दोन पर्याय बरोबर आहेत। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड। प्रश्न नंबर 2, 3/11 या अपूर्णांकाचे लेखन कसे करावे। मित्रांनो, 3 अंश म्हणजे 3 हा अंशस्थानी आहे, छेद 11 11 हा छेदस्थानी आहे। तर याचं लेखन कसं करावं? तर आता पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो 11/3, कारण की 11 अंशस्थानी आहे, छेदस्थानी आहे 3, म्हणजे हे उत्तर होईल का? नाही। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे 3.11 किंवा 3.11 पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 3 आहे 3/11 मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आणि पर्याय क्रमांक 4 काय आहे? तर 3.3/11 म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3, 6.3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या प्रकारे वाचता येतो। तर मित्रांनो, या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक अ आहे 7.25। तर मित्रांनो, 6 हे पूर्ण आहेत आणि 3/4 म्हणजे काय? तर 4 पैकी 3 भाग 4 पैकी 3 भाग म्हणजे पाऊण भाग, म्हणजे याला आपण काय म्हणणार? 6 पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजे 7.25। मित्रांनो, पर्याय क्रमांक अ बरोबर आहे। 6.3/4 म्हणजेच 7.25। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब। आता ब काय आहे? 6.3/4 बरोबर, 3/4 मित्रांनो, पर्याय क्रमांक ब हे सुद्धा वाचन बरोबर आहे। आणि त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क 6.3/4 मित्रांनो, 6.3/4 या प्रकारे सुद्धा आपण वाचन करू शकतो। तिसऱ्या प्रश्नाचे 3ही पर्याय बरोबर आहेत। मग असं उत्तर कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 तीनही अ, ब आणि क योग्य। प्रश्न नंबर 4, 5.5 हा अपूर्णांक कसा लिहाल। मित्रांनो, 5.5 आता पर्याय क्रमांक अ आहे 5.1/2। आता मित्रांनो, 5.5 म्हणजे काय? 5 पूर्ण आणि अर्धा भाग। आता या ठिकाणी 5 आहेत पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा भाग, म्हणजे हे 5.5च होणार। 5.1/2 म्हणजे 5.5। पर्याय क्रमांक अ बरोबर आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब। आता ब काय आहे मित्रांनो? 11/2। आता 11/2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं काय करावं लागेल? या ठिकाणी आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणार, म्हणजे भागाकार करणार। 11/2 बे 5 10 11तनं 10 गेली, बाकी उरली 1। मित्रांनो, काय होईल? 5 हे पूर्ण आहेत, म्हणजे जो भागाकार आला तो आपण पूर्ण असतो, जी बाकी आली ती अंशस्थानी आणि ज्याने आपण भाग दिला तो छेदस्थानी, म्हणजे 5.1/2। 11/2 म्हणजे काय? 5.1/2च म्हणजे 5.5 हाच अपूर्णांक या ठिकाणी तयार होतो। म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा मित्रांनो बरोबर आहे। 11/2 म्हणजे सुद्धा 5.5। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क। मित्रांनो, क आहे 5.3/4। आता हा 5.5 नाही होणार मित्रांनो, 3/4 म्हणजे 5 पूर्ण आहेत आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग, म्हणजे हा 5.6 होईल।
म्हणजे पर्याय क्रमांक क चुकीचा आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि ब योग्य. प्रश्न नंबर 5, 9.25 हा अपूर्णांक कसा लिहाल? मित्रांनो 9.25 म्हणजे 9 पूर्ण आणि पावभाग म्हणजे 1/4. आता आपल्याला पर्याय क्रमांक अ चा विचार करायचा आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक अ आहे 37/4. आता याचा आपल्याला काय करावं लागेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणजे थोडक्यात अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. भागाकार करणार 37/4. आता 4 9 36, 37 मधून 36 गेले, बाकी उरली 1. मित्रांनो या ठिकाणी 37/4 म्हणजे काय, आता 9 हे जो भागाकार आला तो 9 म्हणजे पूर्ण आहे. जी बाकी आली ती आपण अंशस्थानी लिहितो. ज्या संख्येने भाग दिला तो आपण छेदस्थानी लिहितो. आता 9.1/4 म्हणजे काय, 9.25 म्हणजे पर्याय क्रमांक अ मित्रांनो बरोबर आहे. 37/4 म्हणजे 9.25. त्यानंतर पर्याय क्रमांक ब. आता ब आहे 9.1/4 म्हणजे 9.25 होणार मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक ब तर बरोबरच आहे. 9.1/4, 1/4 म्हणजे पावभाग म्हणजे 9.25 म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा बरोबर आला. आता आपण बघतोय पर्याय क्रमांक क. आता क आहे 74/8. मित्रांनो हा आहे अंशाधिक अपूर्णांक. याचा आपल्याला करायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर म्हणजे करावं लागेल आपल्याला भागाकार. 74/8. 8 9 72. 74 मधून 72 गेले मित्रांनो, बाकी उरली 2. मग आता कोणता पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होईल, जो भागाकार आहे तो पूर्ण आहे 9, जी बाकी आहे ते अंशस्थानी लिहितो आपण आणि ज्या संख्येने भाग दिला तो छेदस्थानी म्हणजे 8. आता 9.2/8. आता 8 पैकी 2 म्हणजे पावभागच होतो. म्हणजे हा सुद्धा काय आहे 9.25 हाच अपूर्णांक तयार होतो. किंवा पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो पुन्हा बे 1 बे, बे 4 म्हणजे 9.1/4 म्हणजेच 9.25. म्हणजे मित्रांनो तीनही पर्याय काय आलेत, बरोबर आलेत. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तीनही अ, ब आणि क योग्य. मित्रांनो या ठिकाणी अपूर्णांकाचं वाचन व लेखन हा व्यवसाय नंबर 19 5 प्रश्नांचा होता. तो या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.